जय हरी जय हरी जय. माझ्या बाबा 9वा अध्याय गीतेचा. त्या 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रच्छिते तदहम भक्तुपहृत मस्नामी प्रयतात्मना. अर्जुना, तू मला पत्र वाहिलंस, पुष्प वाहिलंस, फळ वाहिलंस, नवे नवे पाला वाहिलास. पत्रम पुष्पम, पत्रम म्हणजे पाला, पुष्पम फूल, फलम तोयम म्हणजे पाणी जरी वाहिलंस तरी मी त्याचा आनंदानं स्वीकार करतो, असं श्रीकृष्ण महाराज 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि त्यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की निस्सीम भावे उल्हासे, म्हणजे उल्हासानं मज अर्पवायचे नेहमीचे फळे एक आवडे तैसे भलते यावं. जर मनानं, जर निस्सीम भावानं जर मला फळ वाहिलं तर ते मला फार आवडतं आहे भक्ताचं. भलते या हो, भक्त माझ्याकडे दावी, भक्ती माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढ. भक्त माझ्याकडे दाखवतो फळ मला वाहण्यासाठी आणि मी दोन्ही हात पुढं करतो. आणि मग देठनं फेडिता सेवे आदरीशी, आणि त्याचा देठ बी खोडून टाकत नाही, देठ असं खाऊन टाकतो. म्हणजे असं संत ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावर भाष्य करताना म्हणतात न, देठनं फेडिता सेवे आदरीशी पैगा भक्तीची निनावे फुल एक मास द्यावे. बरं जाऊ दे, फळ नाही तुझ्याजवळ तर जाऊ दे, फूल तरी दे मला. तर ते लेखे मी तुरंबावे, त्याचं तर खरं मी सुवास घ्यावा, परी मी मुखाची घाली, परी मी त्याला तोंडात घालतो त्याला त्याचं ग्रहण करतो. असं असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात. आणि संत ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावर भाष्य करतात. मुखीची घाली हे असो, हे कायशी फुले, पण जाऊ द्या फुले बी नाही तुझ्याजवळ, असो कायशी फुले पानाची मजे एक आवडे ते झाले, ते साजूकही हो सुकले भलतेसे. पण जर पाणी फूल फळ नाही, फूल आहे, फूल नाही तर मग फूल आहे. आणि मग ते फूल कसं बी असलं तर चालतंय, म्हणजे सुकलेलं असलं तरी अर्जुना चालतंय मला. सुकले भलतेसे सर्व परिभावे भरले देखे, सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची मज तेने सुखे आरोगू लागे. आणि जसा भुकेला जे वाढलं ते खातो त्याप्रमाणे अर्जुना मी नाही का पत्र म्हणजे सुकलेलं फूल देखील, सुकलेलं फळ देखील, पत्र देखील मी खाऊ लागतो. आणि आथो आयसे ये घडे जे पालाही परीनं घडे. पण असं बी काही काही वेळेस पाला बी नाही सापडत तर तरी उदकाचे तो साकडे नवेल की, उदकाचे तर साकडे नाही ना, उदक तर आहे ना चौकडे. तर ते भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडले, ते तर सगळीकडं आहे, न जोडण्याची त्याला आणण्याची गरज नाही, ते सगळीकडंच असतंय. न जोडिता न जोडले तेची सर्वस्व करून अर्पिले मज जेणे मज. आणि तेच जर मला सर्व भावे प्रेमानं जर मला अर्पण केलं तर वैकुंठापासूनही विसाळे मज लागली केवली रावळे. वैकुंठापेक्षा मोठाले विशाळ मंदिरं माझ्यासाठी केले, असं मी रावळे म्हणजे मंदिरं केले असं मी समजतो. कौस्तभवनी निर्मळे लेणी दिली. आणि मला लेणी लुगडी जे देतात ना, तर कौस्तुभ मणी आहे, कौस्तुभापेक्षा जास्त मला ते आवडून तुझं लेणी दिली. दुधाची शेजारे शिराब्दी आयशी मनोहारी, आणि शिराब्दी सारखं मज लागी आपारे सुदिली त्याने. आणि त्यानं दूध मला म्हणजे समुद्रासारखं सारखं मला अर्पण केलं, समुद्र एवढं दूध अर्पण केलं एवढं मी समजत. कर्पूर चंदन आगुरू आयशया सुगंधाचा महामेरू, आणि मला सुगंध अर्पण केला असं मी समजत. मज लागी लाविला दिन करू दीपमाळे, आणि मला माझ्यासाठी जसं काय दिवा लावला ना, तर माझ्यासाठी मी समजेन की एक सूर्य लावला माझ्यासाठी. दिन करू दीपमाळे गरुडासारखी वाहने मज सुरतरूची उद्याने कामधेनूची गोधने अर्पिली ते. आणि जर नुसतं पत्र जरी वाहिलं तरी मी काय समजन, गरुडासारखी वाहनं दिलं मला, सुरतरूची उद्याने दिले
आणि कामधेनूची गोधने दे, कामधेनूसारखी गोधने दिले त्यांना अर्पिले असं मी समजत. मग अमृतावनी सुरसे मोनी ओगरिली बहुवसे. मला अमृतापेक्षा जास्त चांगलं वाटन ते ऐसा भक्ताचे उदकलेसे परिचोषिका. आणि भक्तानं थोडं जरी उदक जरी अर्पण केलं तरी मी प्रसन्न होतो. अर्जुना, हे सांगावे काय किरीटी तुम्हीच देखील आपली दिठी. आणि हे मी का तुला सांगावं लागतं का? त्याला उदाहरण देऊन तुला पुरावा द्यावा लागतो का? नाही. तू आज तुझ्या डोळ्यानं पाहिलं का? नाही. देख सुदामाच्या सोडी गाठी पोहाया लागी. तो पाहिलं नाही का? सुदामजी फक्त पोहे घेऊन आले तर त्या पोह्यासाठी मी त्यांना सुवर्णाची नगरी दिली. त्यांचे पोह्याचे गाठी सोडले मी अर्जुना. तू आज पाहिले ना. आणि त्या तुला काय उदाहरण देऊन तुला सांगावं लागतं का? काही सांगितलेच नाही. सुदामाच्या सोडी गाठी पोहाया लागी पै भक्ती एकच मी जाणे. मी फक्त भक्ती पाहतो. तिथे साने थोर न म्हणे. तिथंच लहान मोठं म्हणत नाही. सुदामा काय लई मोठा होता का सांग ना. पण तिथं साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भरते. आम्ही भावाचे पाहुणे. भाव तिथे देव. भावीनं भक्ती, भक्तीविनं मुक्ती, बळेविनं शक्ती बोलू नये. भावाचे पाहुणेत आम्ही. हे पत्र पुष्प फळ हे भजावया मीच केवळ. आणि हे पत्र पुष्प फळ हे भाजायला कारण आहे फक्त मीच केवळ. आणि वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. फक्त आमचा भक्त फक्त भक्ती कर. तू परमेश्वर माझं नाव घे. आवडीने भावे हरिनाम घेसी तर तुझी चिंता त्याची सर्व आहे असं संतांनी सांगितले. म्हणून अर्जुना अवधारी म्हणून अर्जुना ऐक. तू बुद्धी एक सोपारी केली. फक्त मन आणि बुद्धी अर्पण कर मला. बुद्धी एक सोपारी केली तो सहजे आपल्या मनमध्ये न विसरले म्हणते. आणि सहज देखील तू तुझ्या मनात तुझ्या मन मंदिरामध्ये मला विसरू नको एवढंच कर. माझ्या बाबा किती अतिशय सुंदर विवेचन संत ज्ञानेश्वर माऊलीने केलेले. कोण्या श्लोकावर? पुत्रं पुष्पं फलं तोयम येऊ मे भक्त्या प्रचिती तदं भक्तुप्रत मस्नामी प्रयतात्मना. ह्या श्लोकावर अतिशय सुंदर विवेचन माऊलीने केलेले. माझ्या हो, हे तुम्ही महानुभाव संप्रदायाचे आहात. तुम्ही काही ज्ञानेश्वरी वाचत नाहीत. परंतु ज्ञानेश्वरानं काय अमृतासारखे वचनं आपल्याला सांगितलेत हे तुम्हाला सांगण्यासाठी हा मी उपद्व्याप केला. हा मी प्रपंच केला. आपल्याला आवडायलाच असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.